नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण परीक्षेला आलेले व परीक्षेला येणारे जे की पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे गणिताचे 10 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, तुम्ही जर लोकराज्य अकॅडमी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवायचे। तुम्हाला रोज असा एखादा व्हिडिओ नक्कीच बघायला भेटेल जे की तुम्हाला तुमच्या पोलीस भरतीमध्ये मदत करणारा असणार आहे। चला मित्रांनो, पहिला प्रश्न काय विचारलाय बघा, बोर्ड मासावरील उदाहरण आहे 25 गुणिले 25 भागिले 5। तर तुम्ही असं सुद्धा मांडणी करू शकता बरं का, काहीच अडचण नाहीये। 25 भागिले 5 अशा पद्धतीने मांडणी सुद्धा करू शकता। आता लक्षात घ्या, या 5 नी या 25 ला भागून घ्यायचे, 5 5 25 आणि 25 5 125, 125 हे उत्तर आपल्याला मिळून जाईल आणि ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आपलं करेक्ट आहे। तुम्हाला पेपर कोणता आहे नक्कीच कमेंट मध्ये सांगायचंय। हा पेपर कोणत्या जिल्ह्यासाठी आला होता, बऱ्याच लोकांनी सोडवलं पण असेल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो। तर 41 व 42 यांचा लसावी किती? आता मित्रांनो लक्षात घ्या, जर संख्यांच्या गटामध्ये मूळ संख्या असेल तर लसावी त्या संख्यांचा गुणाकार येत असते, लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये 2 आहेत, 41 गुणाकारात 42 करायचे आपल्याला मित्रांनो, लक्षात घ्या काय करायचे, 41 गुणाकारात 42, बेक बे बेचोक 8 प्लस द्या 4 1 4 आणि 4 चौक 16, 2 12 ला 2 अचले 1, 1722 हे उत्तर आपलं करेक्ट असणार आहे मित्रांनो। 1722 हे करेक्ट आन्सर असणार आहे। ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, तर लसावी काढायला सांगितले आणि याचा मसावी जर विचारात घेतला तर मसावी 1 येतो, लक्षात घ्या काय येतो मसावी, मसावी हा 1 येत असतो। अशा पद्धतीने या प्रश्नाचं सोल्युशन करता येतो। नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय बघा, याचा मसावी काढायचे पोरांनो, काय 6 9 आणि 12 या संख्यांचा काय काढायचं आपल्याला, मसावी काढायचा आहे। आता मसावी काढत असताना याला उभ्या मांडणीमध्ये मांडून घ्या, म्हणजे आपल्याला चुकणार नाही अजिबात। 6 9 आणि 12, ठीक आहे, 6 9 12 3 ने भाग जातो काय हो, यस, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12। तर सर्व संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे, 3 ही आहे, म्हणून याचा मसावी हा 3 आहे मित्रांनो। ए नंबर करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, चला 4 नंबरचा क्वेश्चन काय विचारलाय, 5/8 म्हणजे किती टक्के विचारले आपल्याला, काय विचारले, 5/8 म्हणजे किती टक्के, 100 नी आपल्याला याला गुणून घ्यायचंय। 500 भागिले 8, 8 1 8, 8 8 संग 48 मित्रांनो, 2 उरले, 8 दुनी 16 दशांश दिला, 4 उरले, 8 45, योग्य उत्तर येईल बी नंबर। बी नंबर इज करेक्ट आन्सर, बी नंबर योग्य उत्तर आहे। ठीक आहे, चला तर मग मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न काय विचारलाय ते पहा। तर प्रश्न काय विचारलाय खूप महत्वाचा आहे प्रश्न, बघू आपण। तर काय विचारलंय त्याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। ठीक आहे, चला बघा काय म्हटलंय, एका दुकानदाराने रुपये 320 छापील किमतीच्या पुस्तकावर 35 सूट दिली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती? किती रुपये सूट दिलेली आहे, 35 रुपये सूट दिलेली आहे। मग लक्षात घ्या, 320 मधून सरळ काय करायचं आपल्याला, 35 रुपये काढून टाकायची, म्हणजे आपल्याला विक्री किंमत मिळून जाईल। 5 मधून 5 गेले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 11 मधून 3 गेले, 8 राहिले आणि ते राहिले 2 मित्रांनो, 285 हे उत्तर आपलं करेक्ट आहे। ए नंबर इज करेक्ट आन्सर, ए नंबर इज करेक्ट आन्सर। चला तर मग मित्रांनो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयांना खरेदी केला व 14,440 रुपयांना विकला, तर
किती रुपये नफा झाला. आता एखादी गोष्ट कमी पैशाला घेऊन जास्त पैशाला विकली म्हणजे त्या व्यवहारामध्ये नक्कीच नफा झालेला असणार आहे. मग नफा किती झाला हे शोधण्यासाठी आपल्याला 14,440 मधून आपल्याला काय करायचंय 12,280 वजा करायचे मित्रांनो. वजा करून घ्या. शून्यला शून्य, 14 मधून 8 गेले 6 राहिले, 3 मधून 2 गेले 1 राहिला, 4 मधून 2 गेले 2 राहिले आणि विद्यार्थी मित्रांनो 2,160 रुपये नफा झालेला आहे. बी नंबरचा ऑप्शन तुम्ही गोल करू शकता आणि बी नंबर आन्सर करेक्ट असणार आहे. म्हणजे व्यवहारामध्ये एखादी वस्तू कमी पैशाला घेऊन जास्त पैशाला विकल्यामुळे व्यवहारात झालेला नफा आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करावी लागेल. चला मित्रांनो, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक मोटरसायकल 18,000 रुपयाच्या किमतीस विकली तेव्हा 12.5% नफा झाला तर मोटरसायकलची खरेदी किंमत किती. तर काय विचारलंय आपल्याला, मोटरसायकलची खरेदी किंमत किती. आता पहा मित्रांनो, बघा विक्री किंमत दिलेली आहे. मोटरसायकल कितीला विकली आपण, विकली कितीला 18,000 रुपयाला विकली. आता समजा एखादी 100 रुपयाची गोष्ट आहे, 100 रुपयावर 12.5% नफा मिळवलाय आपण. किती, 12.5 रुपये नफा मिळवलाय. म्हणजे आपण काय केलं रे, 112.5 एवढा नफा मिळवलाय. 12.5 म्हणजे 12.5 ऍड केलेले आहे. जर समजा ही खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे, विकली आहे कितीला 18,000 रुपयाला विकली. किती हजारला 18,000. तर त्याची आपल्याला विचारले खरेदी किंमत काय असेल, क्वेश्चन मार्क. ही झाली त्रैरासिक मांडणी. आता या मांडणीला काय करायचं आपल्याला, तिरपा गुणाकार करून मागून घ्यायचे. 18,000 गुणाकारात 100 भागाकारात 112.5. हा दशांश काढून टाकला आणि ते एक शून्य दिला. काय फरक पडतोय का रे, अजिबात पडत नाही. लक्षात घ्या. आता 25 ने भाग देतो, 25 चोक 100 आणि 25 पाचा 125. 25 चोक 100, 25 पाचा 125. त्यानंतर बघा 25 चोक 100 आणि 0, 5 9 45 आणि 5 40, 9 1 9, 9 2 18. 2000 गुणाकारात 8 केल्यानंतर त्या वस्तूची खरेदी किंमत होती मित्रांनो 16,000 रुपये. त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती, 16,000 रुपये होती. ठीक आहे. आता मित्रांनो इथं सूत्र कसं तयार करायचं ते लक्षात घ्या. जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर खरेदी किंमत काढायची आहे, खरेदी बरोबर विक्री गुणाकारात 100, विक्री किंमत गुणाकारात 100 भागाकारात 100 प्लस शेकडा नफा किती आहे ते प्लस करायचे त्याच्यात, शेकडा नफा. झालं सूत्र तयार मित्रांनो. आणि हे विदाउट सूत्र सुद्धा सोडवता येतं आणि सूत्र रूपाने सुद्धा सोडवता येतं. आता बऱ्याच लोकांना पाठांतर करण्याची आवड असते आणि बऱ्याच लोकांना काहीही केलं तर पाठच राहत नाही. त्यावेळेस ज्यांना पाठांतर होत नाही त्यांनी हे लक्षात ठेवा, आणि ज्यांना पाठांतर होतं ते या विद्यार्थ्यांनी म्हणजेच या सूत्रांनी सोडवलं तरी काही अडचण नाहीये मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये दोन्ही टाईप मध्ये प्रश्न सोडवता आला पाहिजे आणि त्याचा सराव सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर बघा 8 नंबरचा क्वेश्चन काय विचारलेला आहे, सायकलीची किंमत 2500 रुपये आहे, दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयांना मिळेल. आता मित्रांनो लक्षात घ्या, 5% सूट काढायचंय आपल्याला. 25 पाचा 125 रुपये सूट भेटणार आहे. एवढं सोपं उदाहरण आहे. या 2500 रुपयावर 5% सूट काढली. बघा कशी काढायची, 2500 गुणाकारात 5%, शेकडा 5 म्हटलंय ना, म्हणून आपण 5% अशा पद्धतीने मांडणं गरजेचं आहे. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 25 पाचा 125 रुपये सूट भेटली. आता पोरांनो लक्षात घ्या, इथं 2500 मधून सरळ सरळ काय करायचं आपल्याला, 125 रुपये सूट मिळालेली आहे ग्राहकाच्या फायद्याची आणि विक्रेत्याच्या तोट्याची. सेल सेल सेल, धमाकेदार ऑफर, सूट दिली जाईल असं आपण
रस्त्याच्या कडेने किंवा दुकानामध्ये पाहत असतो. आता हे वजा केले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 9 मधून 2 गेले, 7 राहिले, 4 मधून 1 गेला, 3 राहिले आणि इथं राहिले 2. म्हणजे ती वस्तू कितीला पडली रे? ग्राहकाला. ती सायकल कितीला पडली? ग्राहकाला ती सायकल 2375 रुपयाला पडलेली आहे. किती? 2375 रुपयाला पडलेली आहे. ठीक आहे. चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 3000 वर 22% या दराने किती कमिशन होईल? आता मागचे उदाहरण हे उदाहरण जवळपास सारखंच आहे मित्रांनो. आता या उदाहरणामध्ये काय म्हटले बघा, 3000 वर सरळ सरळ आपल्याला 22% सूट द्यायची. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटून गेले. आता 30 आणि 22 एकत्रित 66, 660 रुपये सूट. कमिशन होईल विचारले आपल्याला. मग किती होईल कमिशन? 660 रुपये कमिशन होईल. बी नंबर इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो. एका दूरदर्शन संचांची दर्शनी किंमत 47,500 रुपये असून विक्रीची किंमत रुपये 43,700 रुपये आहे, तर शेकडा सूट काढा. तर काय विचारले आपल्याला? शेकडा सूट काढायला सांगितलेलं आहे. आता पहा मित्रांनो, 47,500 मधून आपण सरळ काय करायचे? 43,700 वजा करून घ्यायचे. 0 0, 15 मधून 7 गेले, 8 राहिले, इथे राहिले किती रे मित्रांनो? 6 मधून 3 गेले, 3 राहिले. आता हे कशावर सूट भेटली रे? जे की वस्तूच्या दर्शनी किंमतवर सूट भेटलेली आहे. आता किती टक्के सूट दिली हे आपल्याला शोधून काढायचंय. लक्षात घ्या मित्रांनो, 47,500 वर जर 3,800 रुपये सूट मिळते, तर 100 विचारले आपल्याला, शेकडा सूट विचारले. 100 वर क्वेश्चन मार्क, 100 वर क्वेश्चन मार्क. मग 3,800 गुणाकारात 100 भागाकारात 47,500. काय केलं आपण? 47,500. आता पहा मित्रांनो, हे 2 शून्य गेले आणि हे सुद्धा 2 शून्य गेले. आता मित्रांनो, तुमचे जर पाडे पाठ असतील किंवा पाडे येत असतील त्यावेळेस तुम्हाला क्विक आन्सर काढता येत असतं. मग बघा, 19च्या पाड्यामध्ये 19 एक 19, 19 दुनी 38, बरोबर. आता 19च्या पाड्यामध्ये आहे का हे बघा बरं. 19 एक 19, 19 दुनी 38, उरलं किती रे? 9 उरलं. 19 दुनी 38 उरलं 9, बरोबर. 19 5 95, 25 एक 25, 25 8 200. आपलं करेक्ट उत्तर येईल मित्रांनो. त्या दुकानदारांनी दूरदर्शन किमतीवर, त्या दूरदर्शनच्या किमतीच्या किती टक्के सूट दिलेली आहे? 8% सूट दिलेली आहे. किती? 8% सूट दिलेली आहे. आता हे दर्शनी शब्द तुम्हाला नवीन असेल मित्रांनो. आता तुम्ही पाहता एखाद्या वस्तूच्या मागे पुढे कुठेतरी MRP लिहिलेलं असतं, मार्केट रिटेल प्राइस. त्या प्राइस पेक्षा जास्त किमतीला विकता येत नाही आणि विकत घ्यायचं पण नाही. आपण लक्षात घ्या, विकत घ्यायचं पण नाही. दर्शनी किंमत त्याला म्हटलं जातं, MRP ला म्हटलं जातं, किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीला दर्शनी किंमत असे म्हटलं जातं. तर मित्रांनो पहा, अशा पद्धतीने आपण आजच्या सेशन मध्ये 10 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपली शाखा आहे मित्रांनो भोसरी पुणे या ठिकाणी. नक्कीच व्हिजिट करा, डेमो लेक्चर अटेंड करा. योग्य वाटलं तरच ऍडमिशन घ्या, अदरवाईज तुम्हाला जिथे जावं वाटेल तिथे जाऊ शकता, पण आपल्या अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.